230 पेक्षा जास्त जागा, विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक यश आणि पुन्हा सत्तेची सूत्र। महायुतीच्या या यशामागचं एक सर्वात मोठं सिक्रेट आहे, म्हणजे एक योजना होय। ज्या योजनेचा मोठा गाजावाजा झाला आणि प्रचार सभेतला प्रमुख मुद्दा बनला तीच लाडकी बहीण योजना। ही लाडकी बहीण योजना कशी गेम चेंजर ठरली आहे ते आता बघूया। लाडकी बहीण म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं। छप्पर फाडकी यश मध्ये बहिणी आहे हे मात्र मान्य केलं पाहिजे। प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं। लाडकी बहीण निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट ठरलेली ही योजना। जीवनात लाडकी बहीण योजना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 5 महिन्यांपूर्वी महायुती सरकारनं ही योजना आणली, ती लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवली आणि आज निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या कॉलम समोर दिसणारे हे आकडे याच योजनेचं फलित आहे असं खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतायत। माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं। गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली। आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या, त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहीण म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत सरकारनं महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले। राज्यातल्या जवळपास 1,80,00,000 महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालाय। त्यात निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री शिंदेंनी नवं सरकार येताच लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 करणार असं जाहीर केलं होतं। लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। प्रचारातल्या याच घोषणेचा रिझल्ट मतदानाच्या टक्केवारीतही पाहायला मिळाला। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी 65% मतदान झालं, त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि महायुतीला पुन्हा सत्तेत आणलं। महत्वाचं लाडकी बहीण योजना सुद्धा छप्पर फाडकी यश मध्ये बहिणी आहे हे मात्र मान्य केलं पाहिजे, कारण जे मतदान वाढलं ना त्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचं मतदान। लाडक्या बहिणींनी सरकार तारलं असं वाटतंय। प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं, त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन। लाडकी बहीणसह शेतकरी आणि मुलांच्या शिक्षणासंदर्भात महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांचाही या निवडणुकीत फायदा झाल्याचं पाहायला मिळालं। महिला तर पॉझिटिव्ह आहेतच, पण लाडकी बहीण योजनेबरोबरच अनेक शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ किंवा अनेक बाकीच्या सुद्धा योजना, 12वी नंतरच्या मुलींचं शिक्षण फ्री, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सामान्य लोकांच्या जीवनावर प्रभाव करणाऱ्या असल्यामुळे मला वाटतं की सगळ्यांचा एकत्रित हा परिपाक आहे असं मला वाटतं। लोकसभेवेळच्या टाळलेल्या चुका, नियोजनबद्ध केलेला प्रचार, सोबतच RSSचं मायक्रो प्लॅनिंग, राबवलेल्या योजना, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न यासारखी अनेक कारणं आजच्या महायुतीच्या विजयात दिसून येत आहेत। आता पुढची 5 वर्ष हे सरकार जनमताचा हा कौल मानून कसं काम करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।